दरोड्याच्या टोळीचा पर्दाफाश। फिर्यादीकडून लुटलेले 6,65,000 रुपये हस्तगत, टोळीतील प्रमुख आरोपी अटकेत। नेवासा परिसरात घडलेल्या एका मोठ्या दरोड्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने पूर्ण केला आहे। फिर्यादी श्री अरविंद सिद्धप्पा हलसांगी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती की दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका कांद्याच्या चाळीत बोलावण्यात आले। तेथे शेख उर्फ बंटी संजय पाडळे वय 32 राहणार देवगाव तालुका नेवासा आणि त्याचा साथीदार किरण बंडू काळे वय 29 राहणार नागफणी वस्ती नेवासा तसेच त्यांच्यासोबतचे 8 ते 10 अज्ञात साथीदार यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांवर हल्ला चढवला। काठी, धारदार शस्त्र आणि पिस्तुलाचा धाक दाखवून आरोपींनी तब्बल 15,65,000 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने लुबाडले। या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदार श्री किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, हरीश भोये पोलीस अंमलदार, सोमनाथ झांबरे पोलीस अंमलदार, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरपा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाट, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड पोलीस अंमलदार, सोनल भागवत महिला पोलीस अंमलदार, चालक भगवान धुळे, अरुण मोरे। या पथकाने व्यावसायिक कौशल्याने माहिती गोळा केली आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच माळी चिंचोरा फाटा परिसरात सापळा रचला। तिथे शेखर उर्फ बंटी पाडळे आणि किरण काळे या दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले। चौकशीदरम्यान शेखर पाडळे याने गुन्हा कबूल केला आणि त्याने सांगितले की हा दरोडा त्याने त्याचे साथीदार भाऊसाहेब छगन भोसले राहणार नेवासा फाटा आणि सचिन उर्फ गटण्या पवार राहणार खळवाडी यांच्यासह मिळून टाकला होता। या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, एक मोबाईल आणि मोठी रक्कम रोख स्वरूपात आहे। विशेष म्हणजे आरोपी किरण काळे हा पूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये जसे की दरोडा, शस्त्र बाळगणे सामील होता, ज्याचे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे। या आरोपींना पुढील तपासणीसाठी नेवासा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। या दरोड्याच्या कटात सामील असलेल्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत। या संपूर्ण कारवाईचे बारकावे श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आणि श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार पार पडले। पुढील घडामोडींसाठी पाहत रहा लोक न्याय मराठी न्यूज चॅनल।